रायगड जिल्ह्यातील हमरापूर विभागात नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा गौरव करण्यासाठी एका भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। आमदार रविशेठ पाटील आणि माजी खासदार धैर्यशील पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला। यावेळी रायगड जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील, नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांच्यासह विविध जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। या सोहळ्यात परिसरातील ग्रामपंचायतींच्या वतीनंही लोकप्रतिनिधींना सन्मानित करण्यात आले। राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीनं या कार्यक्रमाला वेगळीच रंगत आली होती। आपल्या भागातील नेतृत्वाचा सन्मान झाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। आदरणीय धैर्यशील दादा पाटील, आदरणीय रविशेठ पाटील, आदरणीय आपल्या अध्यक्ष माजी अध्यक्ष निलिमाताई पाटील, नगराध्यक्ष प्रीतमताई पाटील, सर्वांना मान देऊन मी ते माझ्या भाषणाला सुरुवात करते। सर्वप्रथम आम्हाला भरघोस मताने निवडून दिलं आहे, सर्वांचे आभार मानते। आणि ह्याच्या पुढे तुमच्या सगळ्या कामांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत। हेच तुमचे खूप धन्यवाद आहे माझ्याशी। तेवढंच मान्य करते की ह्याच्या पुढे तुमची काही कामं असतील ती आम्ही पूर्णपणे पार पाडू। धन्यवाद। प्रत्येक गावानी भरभरून मतं दिलेत। 8,500 मतांनी तुम्ही मला निवडून दिलात। मला तुमचा साथ अभिमान आहे की या पेण विधानसभा मतदारसंघामध्ये 15,000 मतदान तुम्ही दिलात। हे 15,000 मतदान कोणालाही नाहीये, परंतु मला तुम्ही दिलात। निश्चितपणे आज माझा सन्मान तुम्ही केला आहे। धैर्यशील दादा पाटील साहेब आणि रविशेठ पाटील साहेब यांच्या माध्यमातून पेण पंचायत समितीवर आणि रायगड जिल्हा परिषदेवर आपला भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला आहे। परंतु आमच्यावर आता जबाबदारी वाढलेली आहे। या जबाबदारीच्याच माध्यमातून मला निश्चितपणे सांगायचं की आपल्यासाठी 1 कोटी रुपयाचं स्टेडियमचं सुद्धा काम त्या ठिकाणी चालू आहे। नवनाथजी म्हात्रे साहेब, आपल्या गावामध्ये पाण्याचा प्रश्न होता, त्या पाईपलाईनचा सुद्धा प्रश्न मी सोडवला आहे। रावे मोराकोटा गावामध्ये पाणी पुरत नाही। स्मिताताई, आपल्याला माहित असेल, आपण ज्या वेळेला प्रचाराला गेलो त्यावेळेला लोकांनी सांगितलं की आम्हाला पाणी द्या, परंतु त्याची सुद्धा वर्क ऑर्डर काढून ते सुद्धा 35 लाखाचं काम मी त्या ठिकाणी मंजूर केलं आहे। मी सांगायचं गोष्ट एवढीच आहे, मी म्हणजे मी नाहीये, आपण आहात। आपण दिलेले आशीर्वाद, आपण केलेला सत्कार आणि आपला असलेला पाठिंबा याच्या बळावरच मी पुढची शिखरं प्राधान्यित करीत आहे। मला माहित आहे की चॅलेंजेस खूप आहेत। खरं म्हटलं तर काय आता कृषी खात्यातनं काय करणार, पशुसंवर्धनात काय करणार, पण एक लक्षात ठेवा, मला खातं असलं नसलं मला काही फरक पडत नाही। पद असलं नसलं मला काही फरक पडत नाही। पदाने माणूस मोठा होत नाही, कामाने मोठा होतो। आणि मला माहित आहे की ज्या समाजाने मला पुढे केले त्या समाजासाठी अविरतपणे काम करत राहणार आणि त्या समाजासाठी झिजणार आणि समाजासाठी मांडणार। आणि म्हणूनच मी सांगतोय की तुमचा सगळ्यांचा जो काय आज सत्काराचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला दिलेलं प्रेम, हे प्रेम असंच राहू द्या। आणि निश्चितपणे भविष्यामध्ये तुमच्या माध्यमातून, तुमच्या सहकार्याने या भागाचा विकास, या तालुक्याचा विकास केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे या ठिकाणी अपेक्षा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। विकास आपल्या लोकांच्या कपाळावर कसा लिहिला जाईल याचं आपल्याला या ठिकाणी काम करायचंय। नाहीतर अटल सेतूवरून मुंबईकर येतील ते आपल्याला खातील, तसं नाही झालं पाहिजे। अटल सेतूवरून आता आपण मुंबईत गेलो पाहिजे आणि मुंबईमध्ये आपण आपला या ठिकाणी ठसा उमटवला पाहिजे। याच्याकरता आपण आपल्याला या JSWत गेलो तर तिथला साहेब काय बोलतोय, नाही आम्हाला अमुक क्वालिफिकेशन पाहिजे, तो क्वालिफिकेशन नाही। आता तो क्वालिफिकेशन तयार करण्याची जबाबदारी ही आपली या ठिकाणी आहे। आता राजकारण त्या गतीने जाणार आहे। आता वादाचा, भांडणाचा, ह्याच्यावर राजकारण करण्याचे दिवस या ठिकाणी संपलेले आहेत। प्रगतीची वाट आपण या ठिकाणी निश्चितपणानं आपल्याला या ठिकाणी धरायला पाहिजे। आणि या निमित्तानं आपण सर्व मंडळी या ठिकाणी एकत्रित आलो, ताकदीने एकत्रित आलो। जुन्या गोष्टी आपण या ठिकाणी विसरून आपण पुन्हा एकदा या ठिकाणी पुढे जाऊयात। येणारी आपली पिढी विकास होणारच आहे मित्रांनो, रस्ते चकचकीत होणारच आहेत, जमिनींवर आपल्या कारखाने उभे राहणारच आहेत, पण त्यांच्या कारखान्यांमध्ये आपली असणारी वट, कारखान्यांवर असलेली आपली असणारी ताकद आणि एखादा कारखाना असाही असला पाहिजे
की ज्याच्यामध्ये तुमच्या आमच्यापैकी एखादा त्या कारखान्याचा मालक असला पाहिजे. ही ताकद आपल्याला जर तयार करायची असेल तर भविष्याच्या काळामध्ये येणाऱ्या विकासाच्या विरोधात न जाता, पण विकासकाच्या गरज पडली तर विरोधात जाऊन आपल्या माणसाचा हक्क आपल्याला मिळवण्याकरता आपण या ठिकाणी लढलं पाहिजे. आपल्याला आपल्या अंगामध्ये असलेला लढवय्यापणा हा झाकता कामा नये. ते लढलंच पाहिजे. फक्त आता तू आणि मी लढण्यापेक्षा आपण दोघं एकत्रित येऊन लोकांकरता लढण्याचा हा सुवर्ण काळ या ठिकाणी आलेला आहे. आणि या सुवर्ण काळामध्ये जबाबदारी तुमच्या दोघांवरती जी समाजानं या ठिकाणी टाकलेली आहे, फार मोठ्या मताधिक्यानं टाकलेली आहे. एवढ्या मताधिक्यानं येणं हे काही सोपं काम नाहीये, पण खूप मोठ्या मताधिक्यानं तुमच्यावर ही जबाबदारी टाकलेली आहे. ही जबाबदारी निश्चितपणानं तुम्ही पार पाडाल असा या ठिकाणी विश्वास आणि अशा पद्धतीच्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. नमस्कार. खरं म्हणजे हमरापूर भागाला सन्मान दिला पाहिजे की इथल्या कुरबुरी सगळ्या मिटून या ठिकाणी वैकुंठ पाटील आणि स्मिता पाटलांना निवडून दिलं, हे खरं भाग्य आहे. आणि म्हणून ह्यासाठी तुमचा सत्कार करण्यासाठी खरं म्हणजे आम्ही आलो. या कार्यक्रमासाठी आपल्याला सांगितलं पाहिजे की हा कार्यक्रम खरा म्हणजे तालुक्यात दिव्य भुव्य आपल्यावर जबाबदारी येऊन ठेपलेली आहे. आपल्याला या ठिकाणी तालुक्यांतून या पंचायत समितीच्या फक्त 2 आणि जिल्हा परिषदेची 1 अशा 3 सीट फक्त गेलेल्या आहेत. त्या सुद्धा अनौपचारिकरित्या गेल्यात असं मी म्हणालो तर काही गैर ठरणार नाही. आणि म्हणून आता आपल्यावर जबाबदारी पडलेली आहे. ही जबाबदारी पूर्णपणे तालुक्याची जबाबदारी आपल्यावर आलेली आहे. या तालुक्याच्या जबाबदारीवर आपण नेते झालात. नुसतं नेते म्हणून चालणार नाही. नेत्यापेक्षा आता काम करणं गरजेचं आहे. विरोधी पक्षाकडे काय राहिलेलं नाही. विरोधी पक्षाकडे काय राहिलं? विरोधी पक्षाकडं 2 पंचायत समितीने 1 जिल्हा परिषद जरी असली तरी सुद्धा काम त्यांना नगण्य आहे. खासदारकी आपल्याकडे आहे, आमदारकी आपल्याकडे आहे, जिल्हा परिषद आपल्याकडे आहे, पंचायत समिती आपल्याकडे आहे. उद्याच्या ग्रामपंचायती ह्या आपल्याकडेच असल्या पाहिजेत. आणि ह्या तालुक्याचा संपूर्ण चित्र बदललेला आहे. तर 2 पक्ष एकमेकाच्या विरोधात होते, ते 2 पक्ष एकत्रित आलेत. हे खरं तुमचा